जिरा मसाला बनवण्यासाठी मी अर्धी वाटी जिरे घेतले आहे। काळे मिरेही मी यात टाकत आहे। काळे मिरे आणि जिरे दोन्ही भाजून घ्यायचे आहे। खूप जास्त लालसर असे जिरे भाजायचे नाही, कारण की याची कडवट चव सरबतामध्ये उतरते। त्यामुळे कमी आचेवरच जिरं चांगले भाजून घ्यायचे आहे। आता जिरे हे आपले भाजून झाले आहे आणि मी गॅसची फ्लेम बंद करते। आता जिरे आणि काळे मिरे मी इथे बारीक करते। जिरे आणि काळे मिरे यांची बारीक पावडर बनवून झाल्यानंतर अर्धा चमचा पावडर मी या 1 ग्लासासाठी वापरते। मसाला बनवण्यासाठी जिरे आणि काळे मिरे यांची बारीक पेस्ट करून घेतली आहे, ती अर्धा चमचा मी इथे घेतली आहे। पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि लिंबाचा रस मी इथे फक्त 2च थेंब टाकते। चाट मसाला टाकल्यामुळे जास्त लिंबाचा रस यात टाकायचा नाही, 2 थेंबच लिंबाचा रस भरपूर होईल। त्यानंतर आईस क्यूब यात घालणार आहोत। थंड पाणी मी इथे टाकते। त्यानंतर याच्यात पुदिन्याची बारीक केलेली पानेही आपण याच्यात ॲड करणार आहोत। जिरे हे खूपच पाचक असते, शरीराला याचा खूपच फायदा होतो। जिरे आणि पुदिना हे दोन्ही याचा शरीराला खूप चांगला फायदा होतो। दोन्ही वस्तू पाचक आहेत आणि हा सरबत, पुदिन्याची पाने मी इथे बारीक करून घेतलेले आहेत आणि हे या सरबतामध्ये आपण टाकून घेणार आहोत। जिरे आणि पुदिना हे दोन्ही आपल्या शरीराला खूपच चांगला याचा फायदा होतो। पुदिनाही यात तुम्ही नक्की घाला, याच्याने सरबताची चव अधिकच अप्रतिम होईल। 2 चमचे साखर यात आपण टाकणार आहोत। साखर मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि साखर टाकल्यानंतर हे सरबत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। जिरे, पुदिना, चाट मसाला, साखर हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून आता हे आपले खूपच छान सुंदर मसाला जिरा हे आपले इथे तयार झाले आहे।